नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. लक्षात घ्या काय चालू आहे. तर आपले इंग्लिशची मॉक टेस्ट आहे. आज मॉक टेस्ट नंबर सेकंड आहे. कशासाठी आहे ते, कशासाठी युजफुल आहे. धर्मदायाचे आयुक्तालयाची जे काही जागा आहे समजा आहे ना, जे धर्मदाय आयुक्तालयाच्या जागा पोस्ट निघालेले आहेत तर त्यांच्यासाठी आहे. शिवाय तलाठी आणि जेवढे काही सरळ सेवेचे पेपर असतील तुमचे है ना, टीसीएस आयबीपीएस पॅटर्न वाले, तर ते सगळे आपण काय करू, कव्हर अप करतो. क्लिअर आहे या टेस्ट मधून है ना. तर लक्षात घ्या, जास्त वेळ काही गमवायचा नाही आपल्याला. जास्त वेळ न गमावता काय करू, आपण आपल्या याला लेक्चरला सुरुवात करू. त्याच्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की मी या आधी टेस्ट नंबर 1 टाकलेली आहे ना, YouTube वरती आलेली आहे, राईट. तर त्याला एकदा काय करा, विजिट करा आणि वॉच करा ती है ना. म्हणजे तुम्हाला एक गेसिंग येऊन जाईल की कशा प्रकारे तुमचा काय होईल, सिलेबस जो आहे तो डिझाईन केला गेला असतो, राईट है ना. जे काय तुमचे म्हणजे फक्त तुम्ही जे काही पारंपरिक पद्धतीने शिकत होते ग्रामर, ते तर ठीक आहे, तुम्हाला ग्रामर तर शिकावंच लागेल. पण इथे जे विचारण्याची त्यांची जी पद्धत आहे, टेक्निक आहे ना, ते थोडीशी काय यार बाबा डिफरंट आहे, वेगळी आहे, राईट. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी तयारी करायची आहे ना. तर त्याच हेतून आपण काय करायला सुरुवात केली रे बाबा, ही जे टेस्ट आहे आपण त्याच हेतूने घेऊन आलो आहे की जेणेकरून तुम्हाला फाउंडेशन बॅच जरी होत असेल तर फाउंडेशन बॅच असतानाही तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये कोणत्याही प्रकारची काय कमतरता जाणवायला नको. ठीक आहे. सर मिक्स प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. 25 क्वेश्चनचा एक सेट असतो आपला, तो सेट आपण घेऊ. विचारलेलाच आहे, PYQ राहील आणि 1-2 प्रश्न आमच्या मनाने देऊ तुम्हाला की समजा जे काही एक्सपेक्टेड आम्हाला वाटतात है ना, तर ते करू. ठीक आहे. चला, विदाउट वेस्टिंग टाइम है ना, आपण काय करायला पाहिजे, आपण पुढे जायला पाहिजे. क्वेश्चन पहिला काय आहे, सपोजिंग इफ डॅश दिलेलं आहे ना, इट रेन्स. सपोजिंग इफ डॅश दिलेलं आहे, इट रेन्स, पुन्हा डॅश आहे, व्हॉट शाल पुन्हा डॅश दिलेलं आहे, we do. What shall we do? Question mark, पुन्हा डॅश आणि नो एरर. काय करायचंय या सेंटेन्स मध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे, एरर फाइंड आउट करायची आहे. काय फाइंड आउट करायची आहे, एरर फाइंड आउट करायची आहे, राईट. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं है ना. आणि ऑप्शन काय, हेच ऑप्शन आहेत. समजा हे जी डॅश दिलेली आहे, हे डॅश काय सांगत आहे, हा पहिला ऑप्शन, हा बी तुमचा सेकंड ऑप्शन ना. आपण काय केलं, त्याला तोडलेलं आहे त्या क्वेश्चनला है ना, राईट. मग आता काय करायचं, आपल्याला सांगायचं आहे की या सेंटेन्स मध्ये एरर पार्ट कोणता आहे. सपोजिंग इफ इट रेन्स, व्हॉट शॅल वी डू, नो एरर. आता मला सांगा, इथून पहा, हे सेंटेन्स पहा, सी, व्हॉट शॅल वी डू. याच्यामध्ये तुम्हाला एरर दिसते का, सी आणि डी मध्ये पहा, हा सी आणि डी जो भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला एरर दिसत आहे का, व्हॉट शॅल वी डू. कॉमन एक क्वेश्चन आहे, राईट. त्याच्यामध्ये आपल्याला काहीच एरर दिसत नाहीये. म्हणजे दोन्ही एरर आहे का, नाहीये. दोन्ही सी आणि डी एरर नाहीये. मग काय उरलं आहे आपल्याकडे, इट रेन्स. आता इट रेन्स मध्ये मला तर तसंच दिसतंय ना की इट रेन्स मध्ये काय कॉमन आहे, इट रेन्स है ना. तर काय होत आहे, म्हणजे याच्यात सुद्धा काय नाही दिसत आहे, मला एरर दिसत नाहीये. मग काय उरलं रे, तर काय उरलं, ए ऑप्शन उरलेलं आहे आणि तोच काय आपलं करेक्ट आन्सर आहे. ए ऑप्शन काय आपलं करेक्ट आन्सर आहे सर. का, तर लक्षात घ्यायचं, इफ है ना, कंडिशन सेंटेन्स मध्ये इफ आणि सपोजिंग सोबत येत नाही. कंडिशनल सेंटेन्स जे असतात त्यात दोन्ही कंडिशनल सांगणारे शब्द सोबत येतील का, दोन शब्द सोबत येतील का, सोबत येतील का, नाही ना. लक्षात घ्या, सपोजिंग आणि इफ काय होत नाही, हे दोन्ही सोबत येत नाही. म्हणून या सेंटेन्स मधलं जे काही एरर वाला पार्ट आहे तो कोणता आहे, ए पार्ट आहे. क्लिअर आहे इथपर्यंत, क्लिअर आहे का. चल नेक्स्ट आपल्याकडे क्वेश्चन 2 आहे. सेकंड क्वेश्चन आहे, टू माय सरप्राईज द मीटिंग ब्रोक है ना. ब्लँक स्पेस दिलेली आहे, स्पेस आहे, ही रिकामी जागा, काय कन्फ्युजन है ना. टू माय सरप्राईज द मीटिंग ब्रोक, कन्फ्युजन है ना. ब्लँक स्पेस दिलेले आहे आणि काय दिलेले इथे, आउट, इन, अप आणि काय आहे, इनटू. आउट,
इन अ आणि काय आहे हे इनटू. बेसिकली आपल्याला इथं काय यूज करायचं रे बाबा, फ्रेजल वर्ब यूज करायचे आहेत, राईट. काय यूज करायचे आहेत, फ्रेजल वर्ब यूज करायचे आहेत. लक्षात घ्यायचं ब्रोक आहे इथे है ना, ब्रोक आउट सुद्धा असते, ब्रोक इन सुद्धा होते, ब्रोक अप होते आणि ब्रोक इनटू सुद्धा होते, बरोबर आहे है ना. मग लक्षात घ्यायचा ब्रोक आउट, ब्रोक आउटचा अर्थ काय होते रे बाबा, हा ब्रोक आउटचा अर्थ काय होते, दोन विशिष्ट भागात काय होते ते डिवाइड होते, राईट. ब्रोक आउट म्हणजे दोन विशिष्ट भागामध्ये ते काय होते डिवाइड होते, क्लिअर आहे. आणि नंतर हा ब्रोकअप, ब्रोकअप सांगायची गरज आहे का, जो तुमचा ब्रेकअप असतो तोच काय तुमचा ब्रोकअप आहे, राईट है ना. ब्रेकअप असतो ना तुमचा नेहमीचा, आता तर काय कॉमन झालेला आहे ते, तर तो जो काही ब्रोकअप आहे तुमचा तोच काय तुमचा ब्रोकअप ब्रेकअप सेम आहे, हे तर काही सांगायची गरज नाही. लक्षात घ्या इन आणि इनटू, इन आणि इनटू या दोघांचंही मिनिंग काय आहे सेम आहे. म्हणून आपल्याला इथे ऑप्शन चूज करते वेळी खूप सतर्कतेने ते काय करावं लागेल, ऑप्शन चूज करावं लागेल. म्हणजे इथं काय होईल, आता ह्या सेंटेन्स काय होते, टू माय सरप्राईज द मीटिंग ब्रो, इथे काही कन्फ्युजन आहे ना, म्हणजे तिथे काय येईल इनटू, इनटू म्हणजे डी इज द करेक्ट आन्सर है ना. हे म्हणजे एंटर करण्याच होते आणि ते म्हणजे एंटर करण्याच होते, क्लिअर आहे है ना. इन म्हणजे काय होते एंटर करणे आणि हे सुद्धा काय होते एंटर करणे, प्रवेश करणे, क्लिअर आहे. लक्षात घ्यायचं इथं जे करेक्ट आन्सर आहे तुमचं ते काय येईल इनटू येईल. हे घेतलेले आहेत मी तुम्हाला फ्रेजल वर्ब, मी काय केलेले आहेत घेतलेले आहेत, ते काय करायचे एकदा चेकआउट करायचे, क्लिअर आहे. चलो नेक्स्ट आहे क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 मध्ये काय दिलेले आहे, इट इज अवर ड्युटी, इट इज अवर ड्युटी टू गेट ब्लँक स्पेस द ट्रूथ. इथे काय करायचं आपल्याला करेक्ट प्रिपोजिशन यूज करायचं आहे. ब्लँक स्पेसच्या जागी आपल्याला काय करायचं आहे करेक्ट प्रिपोजिशन यूज करायचं आहे. तर काय दिलेलं आहे, इट इज अवर ड्युटी, आपलं कर्तव्य आहे टू गेट द ट्रूथ है ना, सत्यापर्यंत पोहोचण्याचं आहे ना, काय आपलं कर्तव्य आहे किंवा सत्य जे काही सत्य आहे ते शोधून काढण्याचं आपलं काय आहे कर्तव्य आहे, ड्युटी आहे. मग पहिल्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे तुम्हाला टू, पहिल्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे टू दिलेलं आहे. नंतर सेकंड ऑप्शन आहे ओव्हर, थर्ड ऑप्शन आहे इनटू आणि डी ऑप्शन काय दिलेलं आहे ऍड दिलेलं आहे. तर काय होईल रे बाबा, इथे सत्यापर्यंत जायचं आहे आपल्याला. तर लक्षात घ्यायचं इथे जो ऑप्शन येतो तुमचा ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. क्लिअर होत आहे का, समजून राहिलं. इट इज अवर ड्युटी टू गेट ऍट द ट्रूथ, गेट ऍट द ट्रूथ है ना, क्लिअर आहे. म्हणजे आपल्याला सत्यापर्यंत काय करायचं आहे पोहोचायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा तुमचा क्वेश्चन नंबर 4 ला येतो डिलिजंट है ना. डिलिजंट म्हणजे काय करायचं आपल्याला सिनोनिम्स ओळखायचं आहे. डिलिजंटचा आपल्याला सिनोनिम्स सांगायचं आहे. तर क्वेश्चन ए आहे इंटेलिजंट, क्वेश्चन ए काय आहे इंटेलिजंट आहे. क्वेश्चन बी काय आहे सॉरी डिलिजंट आपल्याकडे क्वेश्चन आहे, त्याचा सिनोनिम सांगायचा आहे. ऑप्शन काय आहे, पहिला ऑप्शन आहे इंटेलिजंट, ऑप्शन बी आहे एमिनंट, ऑप्शन सी आहे हार्ड वर्किंग आणि ऑप्शन डी काय आहे स्मार्ट. ऑप्शन डी काय आहे स्मार्ट. मग मला एक सांगा आता तुम्ही डिलिजंट म्हणजे काय दिलेलं होतं, घेतलं होतं का आपण व्होकॅब एक्सप्रेस मध्ये. व्होकॅब एक्सप्रेस मध्ये घेतलेला आलेला वर्ड आहे डिलिजंट, व्होकॅब एक्सप्रेस मध्ये घेतलेला वर्ड आहे, आलेला वर्ड आहे है ना. पण लक्षात घ्या मी ते व्होकॅब एक्सप्रेस समोर ठेवून काढलेले प्रश्न नाही येते, हा एकदम मी पेपर उचललेला आहे सरळ सरळ आणि तो पेपरच इथे काय केलेला आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा वर्ड दिसला डिलिजंट. मग डिलिजंट म्हणजे काय होते बाबा, इंटेलिजंट होते का नाही, एमिनंट होते का नाही, काय होते हार्ड वर्किंग है ना. जो काय असतो हार्ड वर्किंग असतो त्यालाच आपण काय म्हणतो डिलिजंट सुद्धा म्हणतो. म्हणजे हार्ड वर्किंग आणि डिलिजंटचा जो काही सिनोनिम्स आहे तो कोणता आहे हार्ड वर्किंग आहे दिलेल्या ऑप्शन मध्ये. क्लिअर आहे, क्लिअर आहे इथपर्यंत समजून राहिलं की काय कोणाला काय अडचण येऊन राहिली. हा हे सगळं झालेलं आहे, ब्रोकअप ब्रोक इनटू ब्रोक काय ब्रोक इन वगैरे, क्लिअर आहे. चल क्वेश्चन 5 आहे. क्वेश्चन 5 काय म्हणतो, कॉन्ट्राडिक्शन एक वर्ड दिलेलं आहे. कॉन्ट्राडिक्शन आपल्याला काय दिलेलं आहे वर्ड दिलेलं आहे आणि त्याचा काय पाहिजे रे आपल्याला, त्याचा काय पाहिजे अँटोनिम्स. त्याचा काय पाहिजे अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे काय होते, अँटोनिम्स म्हणजे काय होते विरुद्धार्थी शब्द, राईट. मग आता कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय होते, ऑलरेडी तो काय आहे म्हणजे दोन गोष्टी कॉन्ट्रास्ट असतात म्हणजे एकमेकांच्या अपोजिट असतात. मग अपोजिट येईल का नाही येत सर, अपोजिट होणार नाही. ऍडजस्टमेंट आहे का नाही, अग्रीमेंट आहे का नाही. दोन गोष्टी एकमेकांच्या अपोजिट आहेत त्याच्यात अग्रीमेंट होईल का नाही ना.
राईट. कोणतं ऑप्शन उरलेलं आहे? कन्फर्मेशन. कन्फर्मेशन इज द राईट आन्सर. कन्फर्मेशन इज द राईट आन्सर. क्लिअर होतंय? समजून राहिलं का? ठीक आहे. चला स्पेलिंग एररचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 6. लाईव्हलीहूड, लिव्हलीहूड आणि काय लाईव्हलीहूड. आपल्याला काय करायचं? स्पेलिंग करेक्ट करायचं. स्पेलिंग करेक्ट करायचं आहे. मग काय होतं इथे? काय दिसतंय तुम्हाला? सरळ सरळ कोणता शब्द आहे? सर आम्ही लहानपणापासून काय केलेलं आहे? लाईव्हवूड शिकलेलो आहे. लाईव्हवूड आम्हाला दिसलेलं आहे ना. आणि कधी कधी मग ऍडव्हर्ब वगैरे म्हणून जर येतो तेव्हा ते काय लाईव्हलीहूड आपण यूज करतो. पण आपल्याला इथं काय पाहिजे? मेन जो शब्द आहे ना ते पाहिजे है ना. तर हा इथे काय आहे? लाईव्हवूड. लाईव्हवूड इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे? चल नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय म्हणते? टू शेड क्रोकोडाईल टीयर्स. टू शेड क्रोकोडाईल टीयर्स. इथं काय आहे? काय दिलेलं आहे रे बाबा? काय आहे? टू शेड क्रोकोडाईल टीयर्स. आणि खाली काय दिलेले आहे? त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन काय आहे? टू वीप प्रोफ्युजली, टू वीप प्रोफ्युजली, टू प्रिटेंड ग्रीफ, टू मॉक समथिंग and to mix several things. To mix several things. क्लियर आहे? इथे दिलेलं आहे टू शेड क्रोकोडाईल टीयर्स. इडियम फ्रेजेसचा क्वेश्चन आहे तो है ना. इडियम फ्रेजेसचा क्वेश्चन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. याच्यामध्ये काय होते? टू शेड क्रोकोडाईल टीयर्स म्हणजे जे दिखाव्याचे अश्रू असतात है ना. जो एखाद्या गोष्टी काय करतो? एखादा व्यक्ती नुसतं काय करतो? म्हणजे जो दाखवतो वेगळं आणि त्याच्या मनात काही वेगळंच असते. दिखाव्याचे अश्रू म्हणतो आपण मराठीमध्ये है ना. तर जे दिखाव्याचे अश्रू असतात त्याला त्याच्यासाठी मिळती जुळती ओढ काय म्हणजे काय आहे म्हणजे ते है ना. किंवा देखावा करणे म्हणतो ना आपण त्याला. सरळ 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 काय म्हणतो आपण? एखाद्या गोष्टीचा देखावा करणे. मनात वेगळं दाखवायचं वेगळं है ना. टू वीप प्रोफ्युजली होते का? नाही सर. राईट. हा इथे हा शब्द आहे प्रिटेंड. प्रिटेंड म्हणजे सुद्धा काय करणे? देखावा करणे. प्रिटेंड म्हणजे सुद्धा काय होते? देखावा करणे. म्हणजे बी आपलं काय करेक्ट आन्सर आहे है ना. मॉक समथिंग म्हणजे एखाद्या गोष्टीची काय करणे? प्रतिकृती करणे है ना. मॉक करणे एखाद्या गोष्टीला जशीच्या तशी करायचा प्रयत्न करणे. क्लिअर आहे इथपर्यंत? 7ही क्वेश्चन क्लिअर आहे? क्लिअर आहे. चलो नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय आहे? पुन्हा करेक्ट जो पार्ट आहे तो आपल्याला काय करायचं? ज्याच्यामध्ये एरर आहे तो एरर पार्ट फाइंड आउट करायचा आहे. काय म्हणते हा? इट वॉज हिम. इट वॉज हिम. काय दिलेलं आहे इथे? स्लॅश दिलेला आहे है ना. नंतर काय आलेलं आहे इथे? हु आलेलं आहे. नंतर काय आलेलं आहे? हु आलेलं आहे. हु केम रनिंग. हु केम रनिंग इनटू द classroom. It was him who came running into the classroom. आणि पहिला ऑप्शन दिलेला आहे इथे हिम पर्यंत. नंतर स्लॅश दिली. हुला बी दिलेला आहे सी आणि इनटू द क्लासरूम. आता मला एक सांगा इनटू द क्लासरूम काही कुठे दिसते का एरर? नाही दिसत. म्हणजे इथं एरर नाहीये. राईट. केम रनिंग मध्ये नाहीये सर. केम रनिंग मध्ये सुद्धा काय नाहीये? एरर नाहीये. मग आता काय उरलं रे आपल्याकडे? हा पार्ट उरलेला आहे ए आणि बी. काय उरलेला आहे आपल्याकडे? ए आणि बी चा पार्ट उरलेला आहे. आणि लक्षात घ्या हिम हा जो पार्ट ऍक्च्युअली जे एरर आहे ते कोणत्या पार्ट मध्ये येते? या ए मध्ये एरर आहे है ना. हा जो ए पार्ट आहे याच्यामध्ये एरर आहे. एरर कशी काय आली? लक्षात घ्या. इथे जर आता हिम आहे ना तर इथे काय पाहिजे होतं? ऍक्च्युअली इथं हुम यायला पाहिजे होतं. पण इथे काय आलेलं आहे? हु आलेला आहे. आणि हा हु नेहमी कोणाला इंडिकेट करतो रे बाबा? तो हु हा नेहमी सब्जेक्टला इंडिकेट करत असतो. हु नेहमी कोणाला इंडिकेट करतो? सब्जेक्टला इंडिकेट करतो. आणि दुसरी गोष्ट हे एक काय दर्शक सर्वनाम सुद्धा आपण म्हणतो त्याला. हुला काय म्हणतो? आणखी दर्शक सर्वनाम है ना. दर्शक सर्वनाम. क्लिअर आहे? तर लक्षात घ्यायचं. म्हणून इथे काय पाहिजे? हा हु आलेला आहे म्हणून इथे हु आलाय म्हणून इथे काय पाहिजे होतं? इथे ही पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? ही पाहिजे होतं. पण तिथे ही ऐवजी त्यांनी काय घेतलेलं आहे? हिम घेतलेलं आहे. म्हणजे सब्जेक्टचा ऑब्जेक्ट बनवलेलं आहे. आणि इथे जर हिम असतं तर इथे हुम पाहिजे होतं. राईट. तर हे करेक्शन आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं जी काही एरर आहे ती पहिल्या पार्ट मध्ये आपण गृहीत धरत असतो. एरर नेहमी आपण कोणत्या पार्ट मध्ये गृहीत धरतो? पहिल्या पार्ट मध्ये. क्लिअर आहे? असं जर कंडिशन असेल तर. म्हणून इथे जे एरर वाला हे आहे तर ते कोणता ऑप्शन आहे? पहिला ऑप्शन. क्लिअर आहे? ए मध्ये एरर आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आता ही जी गोष्ट आहे हे ज्यावेळेस आपण प्रोनाउन वगैरे शिकू त्यावेळेस मी तुम्हाला इन डिटेल्स मध्ये काय करायचं ते डिटेल्स मध्ये फाउंडेशन बॅच मध्ये ते क्लिअर करून देईल. क्लिअर आहे? इथं आता ते डिस्कस करण्यासारखं नाही. आम्ही फक्त तुम्हाला आलाय क्वेश्चन म्हणून तो तुम्हाला क्लिअर केला. ठीक आहे. चला क्वेश्चन 9 मध्ये काय आहे? ऍडव्हर्स. क्वेश्चन 9 मध्ये काय असते?
ऍडवर्स आणि याचा आपल्याला काय पाहिजे सिनोनिम्स पाहायचा आहे। ऍडवर्सचा काय पाहायचा आपल्याला सिनोनिम्स पाहायचा आहे। खाली ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला। ऑप्शन काय आहे अनइक्वल, ऑप्शन काय दिलेलं आहे अनइक्वल, दुसरा काय दिलेलं आहे अनफेवरेबल, तिसरा काय आहे फेवरेबल आणि काय आहे अनड्यू। पुन्हा एकदा रिवाइज करतो की हा सुद्धा ऍडवर्स सुद्धा मी काय केलेलं आहे तुम्हाला व्होकॅब एक्सप्रेसची बॅच होती त्याच्यामध्ये घेतलेला आहे राईट। आणि ऍडवर्सचा काय होतं रे बाबा ऍडवर्स मराठीमध्ये मीनिंग जर विचारतात काय होईल आपत्ती दाखवणे, एखाद्या विषयी काय करणे, एखाद्या गोष्टीविषयी आपत्ती दर्शवणे है ना, एखाद्या गोष्टीविषयी काय करणे आपत्ती दर्शवणे म्हणजे त्याच्या विरोधात बोलणे, विरोधात जाणे है ना। तर लक्षात घ्यायचं अनइक्वल होईल का मग नाही सर अनइक्वल कसं होईल बरोबर है ना। नंतर अनड्यू सुद्धा नाही होत, मग काय उरलं आपल्याकडे अनफेवरेबल आणि फेवरेबल। आता दोन्ही काय सारखेच वाटतात बरोबर आहे, पण फेवरेबल म्हणजे याच्या सोबत जाणं, फेवरेबल म्हणजे काय होते याच्या नाही सॉरी फेवरेबल म्हणजे काय होते आपत्ती दर्शवते का नाही, त्याला कोणत्याच प्रकारची आपत्ती नाही, पण तेच हा जो अनफेवरेबल वर्ड आहे जेव्हा त्याला अन लागतो आणि हा काय करतो टोटली अपोजिट मीनिंग दाखवतो, म्हणजे तिथे करेक्ट आन्सर काय आहे आपलं बी ऑप्शन आहे। करेक्ट आन्सर काय आहे बी ऑप्शन आहे। ऍडवर्स आपत्ती दर्शवणे अनफेवरेबल त्याच्या फेवरेबल म्हणजे तो फेवरेबल नाहीये आणि त्याच्या सोबत नाहीये म्हणजे त्याला काय आहे आपत्ती आहे। क्लियर आहे। चलो नेक्स्ट आहे 10 नंबरचा क्वेश्चन आहे काय आहे आय गॉट इनटू लेट अँड मिस टू मीट युअर पॅरेंट्स आणि इथे काय फुल स्टॉप असेल आणि इथे ऍड क्वेश्चन टाइप करायचं आहे क्वेश्चन टॅग है ना। काय ओळखायचं आहे तुम्हाला क्वेश्चन टॅग ओळखायचा आहे। तर आय गॉट इनटू लेट अँड मिस टू मीट युअर पॅरेंट्स है ना। मग काय दिलेलं आहे पहिल्या मध्ये डिड आय, दुसरा ऑप्शन जो दिलेला आहे डिडंट आहे, तिसरा ऑप्शन दिलेला आहे वॉजंट आहे आणि फोर्थ ऑप्शन आहे डोंट आहे। फोर्थ ऑप्शन काय आहे डोंट आहे। मग क्वेश्चन टॅग करतो, क्वेश्चन टॅग करताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं असते तर 2 ते 3 गोष्टी आहेत त्या कॉमन गोष्टी आहेत त्या काय करायचे आपल्याला लक्षात ठेवायचे असतात। पहिलं तर दिलेलं जे सेंटेन्स असते जर ते पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा नेहमी कसा असायला पाहिजे निगेटिव्ह असायला पाहिजे। पॉझिटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग कसा असायला पाहिजे निगेटिव्ह असायला पाहिजे। मग आता मला एक सांगा चला डिड आय निगेटिव्ह आहे का निगेटिव्ह नाही सर आता पॉझिटिव्ह आहे। क्लियर आहे म्हणजे हा येईल का नाही। मग दुसरा आहे वॉजंट। आता मला एक सांगा वॉजंट कधी येईल जर याच्यामध्ये वॉज वगैरे असतं तर वॉजंट कधी येईल जर याच्यामध्ये वॉज वगैरे असतं तर आहे का वॉज नाहीये सर मग वॉज नाही तर वॉजंट सुद्धा राहणार नाही वॉजंट म्हणजे वॉज नॉट। आणि डोंट कधी येईल तर डोंट हा जेव्हा काय असेल प्रेझेंट टेन्स असेल, जेव्हा दिलेलं सेंटेन्स कोणत्या सेंटेन्स मध्ये असेल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल पॉझिटिव्ह असेल त्याचा निगेटिव्ह क्वेश्चन टॅग काय होतो डोंट ने होतो। मग काय उरलेलं आहे आपल्याकडे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर। सर डिडंटच काय घेतलेलं आहे कारण इथे हा गॉड जो आहे हा काय आहे रे बाबा V2 आहे क्रियापदाचं दुसरं रूप आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचा जेव्हा आपण निगेटिव्ह करतो जेव्हा सिंपल पास्ट टेन्सचं काय करतो आपण क्वेश्चन टॅग करताना निगेटिव्ह करतो तेव्हा आपण हेल्पिंग वर्ब म्हणून तिथे काय करतो डीड डू डज डीड पैकी सहायकारी क्रियापद घेतो। मग डू डज कधी घेतो सिंपल प्रेझेंट मध्ये आणि डीड कधी घेतो पास्ट मध्ये राईट। पास्ट मध्ये आपण काय करतो डीड घेतो आणि त्याचा आपल्याला काय पाहिजे निगेटिव्ह पाहिजे म्हणजे ऑप्शन बी इज द काय आहे करेक्ट आन्सर। क्लियर आहे। चलो नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 11 आहे द स्टडी ऑफ ट्रूथ अँड नॉलेज। द स्टडी ऑफ ट्रूथ आणि एखाद्या सत्याचा काय करणे बाबा अभ्यास करणे आणि नॉलेज ज्ञानाबद्दल है ना। तर काय करणे सत्य की खोज करो असं आहे ना काहीतरी। तर द स्टडी ऑफ ट्रूथ अँड नॉलेज काय करायचं आपल्याला OWS वन वर्ड सबस्टिट्यूशन मराठीवाले शब्दसमूहाबद्दल एक शब्द पहिला दिलेला आहे आपल्याला फिलॉसॉफी। पहिला काय दिलेला आहे ऑप्शन फिलॉसॉफी दिलेले आहे, दुसरा आहे कॅरॉल, तिसरा आहे इसेंट्रिक आणि चौथा आहे इन्युमरेबल है ना। चौथं काय आहे इन्युमरेबल। आणि फिलॉसॉफी म्हणजे काय होतं तत्वज्ञान त्याच्यामध्ये आपण सत्याचं काय करतो रे बाबा स्टडी करतो आणि नॉलेजचा सुद्धा काय करतो स्टडी करतो। आणि दुसरी गोष्ट हेच आपला ऍक्च्युअली हाच ऑप्शन काय आहे करेक्ट आन्सर आहे फिलॉसॉफी है ना। द स्टडी ऑफ द ट्रूथ अँड द नॉलेज है ना तो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फिलॉसॉफी काय आपलं आन्सर आहे। सर कॅरॉल म्हणजे काय होते रे बाबा तर जे काही तुमचे धार्मिक गाणी असतात धार्मिक गीत असतात आपण लिहू इथं असं धार्मिक लोकगीते
केरळ म्हणजे काय होते, धार्मिक लोकगीते म्हणतात. आणि इसेंट्रिक म्हणजे त्याला म्हणतो आपण रागीट, सनकी, रागीट आणि सनकी, है ना, रागीट, सनकी, किंवा त्याला आपण कधी कधी विचित्र म्हणतो, विचित्राचा व्यक्ती. आणि इन्युमरेबल म्हणजे काउंट, मोजता न येणारे. इन्युमरेबल म्हणजे मोजता न येणारे. म्हणजे तिथे करेक्ट आन्सर काय आहे आपलं, ए इज द राईट आन्सर. ए इज द राईट आन्सर. चलो नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे आपल्याकडे क्वेश्चन 12. क्वेश्चन 12 मध्ये काय म्हणतो, वी फाउंड हिम अ गुड वाईफ. आम्ही त्याच्यासाठी काय केली रे बाबा, एक सुंदर आणि चांगली अशी वाईफ काय केली, शोधली, है ना. वी फाउंड हिम अ गुड वाईफ. त्याचं काय करायचं आपल्याला, पॅसिव्ह करायचं आहे. पॅसिव्ह करायचं आहे. आता रूल्स जर बघत बसलो तर रूल्स म्हणजे खूप काही सांगतात, पण आपल्याला इथे रूल्स फॉर्म करायचे की आपल्याला क्विक मध्ये करायचं आहे. रूल्स जर करत बसलं कर्त्याच्या जागी कर्म आणणे, काळानुसार तिथं सहाय्यकारी क्रियापद यूज करणे, आणि नंतर मग मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरणे, असे रूल्स असतात. एवढे जर लावत बसाल तर ते काय ना पॉसिबल नाही. आपल्याला काय करायचंय, ट्रिक न जायचंय. तर लक्षात घ्यायचं काय म्हणते रे बाबा, इथे हे एवढं सेंटेन्स आहे पहिले, राईट. त्याच्यात दोन प्रकारे कर्म असते. एक आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, है ना. मग पहिला ऑप्शन काय दिलेलं आहे तुम्हाला, ही वॉज फाउंड अ गुड वाईफ बाय अस. ही वॉज फाउंड अ गुड वाईफ बाय अस. नंतर बी ऑप्शन दिलेले आहे, अ गुड वाईफ वॉज फाउंड बाय देम. आणि नंतर आहे अ गुड वाईफ फाउंड हिम. नंतर नन ऑफ द अबव. नन ऑफ द अबव हे आन्सरच नाहीये, राईट. अ गुड वाईफ फाउंड हिम. अ गुड वाईफ फाउंड हिम. एका चांगल्या बायकोने काय केलं म्हणजे त्याला शोधलं, किंवा तो त्याला तिला तो सापडला. होते का असं, नाही होत. लक्षात घ्यायचं. एक तर आपण लहानपणापासून शिकतो की आम्ही तर शिकायचो, आम्हाला असं सांगितलं होतं की जर वाक्यामध्ये बाय असेल तर ते सेंटेन्स कशाचं असते, पॅसिव्ह व्हॉइसचं असते. पण लक्षात घ्या इथे दोन सेंटेन्स मध्ये बाय आहे, आणि कधी काळी जर चारही ऑप्शन मध्ये बाय दिलं तर मग पंचायतच होऊन जाईल, है ना. याच्यावरून असं लक्षात येते का की नुसतं बाय वरून शोधायचं असते का, नाही. मग आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हा सब्जेक्ट आहे वी. इथे काय दिलेलं आहे, सब्जेक्ट काय सेंटेन्सचा, सब्जेक्ट हा वी आहे. हा सब्जेक्ट काय बनायला पाहिजे, सब्जेक्टचा आपण इथे काय बनतो, ऑब्जेक्ट बनतो. लक्षात घ्या केव्हा ऍक्टिव्हचा पॅसिव्ह किंवा पॅसिव्हचा ऍक्टिव्ह करत असताना सब्जेक्ट हा नेहमी ऑब्जेक्ट बनत असतो, आणि ऑब्जेक्ट हा नेहमी काय बनतो, सब्जेक्ट बनतो. तर लक्षात घ्या वी चा नेहमी ऑब्जेक्ट काय बनतो रे, अस बनतो असतो. वी चा ऑब्जेक्ट काय असतो, वी चा ऑब्जेक्ट काय आहे, अस आहे. देम आहे का, दे नाही. देम कशाचा आहे, देम हा ऑब्जेक्ट हा देचा आहे. देम ऑब्जेक्ट जो आहे तो कोणाचा आहे, देचा आहे. म्हणजे इथेच हे जो ऑप्शन आहे हा काय झाला, रॉंग झाला. म्हणजे काय उरलेलं आहे, ए ऑप्शन उरला आहे, आणि ए इज द करेक्ट आन्सर. बाकी पाहायची सुद्धा गरज पडलेली नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाय पाहून ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं नाही, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करायचं नाही. हे मोस्ट कॉमन पोरं एरर करतात याच्यामध्ये, है ना. बाकीचं सेंटेन्स पाहायची गरज पडली का नाही, फक्त काय पाहायचं काम पडलेलं आहे, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट या दोन गोष्टीवरून मी इथे तुम्हाला काय करून दाखविला, सॉल्व्ह करून दाखविला. 30 सेकंदही लागत नाही बाबा, सेकंदात ते सॉल्व्ह होतं. क्लिअर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चल नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बाबा, कॉल ऑन फ्रेजल वर्ब आहे. काय आहे रे, फ्रेजल वर्ब आहे, आणि त्याचे ऑप्शन दिले आहेत तुम्हाला, टू पे विजिट. सेकंड ऑप्शन आहे एंटर अ बस. नंतर ऑप्शन सी आहे बिगिन सडनली. ऑप्शन सी काय आहे, बिगिन सडनली. आणि डी काय आहे, पे डायरेक्ट अटेन्शन. क्लिअर आहे. चला काय होते रे मग, कॉल ऑन. ऍक्च्युली हा सुद्धा वर्ड घेतलेला आहे, पुन्हा सांगतो, हा फ्रेजल वर्ब सुद्धा घेतलेला आहे. होकॅब बॅच एकदा काय करा, विजिट करा, है ना. तर काय होते, कॉल ऑन म्हणजे काय होते, कॉल ऑन म्हणजे भेट देणे. कॉल ऑन म्हणजे काय होते, भेट देणे, टू विजिट, है ना. तर मग इथे काय होईल, कोणता आहे, पहिलाच ऑप्शन आहे, टू पे विजिट. यालाच काय म्हणतो आपण, कॉल ऑन. लक्षात राहील. ओके ठीक आहे. चलो नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 14. काय म्हणते, करेक्टली स्पेल ओळखायचा याच्यामध्ये. म्हणजे जो बरोबर स्पेलिंग आहे ते काय करायचं आपल्याला, आन्सर टिक करायचं आहे. मग पेरिफेरीचा स्पेलिंग PARIPHERY. नंतर सेकंड मध्ये आहे PERIPHERY. नंतर थर्ड मध्ये आहे PERIPHARY. आणि फोर्थ आहे PARIPHERY.
वाय कोणता आहे रे बाबा पेरिफेरी ऐकलाय का कधी ऐकलं असेल ना पेरिफेरियल है ना तर पेरिफेरी ऐकलं ना काय आहे हा यस काय तर सर बी काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे जे स्पेलिंग आहे ते काय असतं पेरिफेरीचं PERIPHERY लक्षात घ्यायचं रे बाबा हे फुकटचे मार्क्स असतात हे स्पेलिंग वाले है ना कन्फ्यूज करतात पण हे काय फुकटचे मार्क्स आहेत जर माहित असेल तर तो कुठे जात नाही तो मार्क्स क्लियर आहे चलो नेक्स्ट काय आहे क्वेश्चन 15 मध्ये फॉल्स और मिस्टेकन बिलीफ काय होतं म्हणजे हा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द फॉल्स और मिस्टेकन बिलीफ म्हणजे काय होते एखाद्या गोष्टीबद्दलचा आपला भ्रम असते त्याला आपण काय म्हणतो फॉल्स और मिस्टेकन बिलीफ म्हणतो इम्प्युडंट म्हणजे काय होतं रे बाबा इम्प्युडंट म्हणजे रूढ व्यक्ती असतो जो रूढ असतो कठोर म्हणतो आपण त्याला रूढ इम्प्युडंट म्हणजे काय होते रूढ भ्रम आणि रूढचा काही संबंध आहे का नाही म्हणजे कॅन्सर गॅलरी आणि भ्रमचा काही संबंध आहे का नाही है ना नंतर सर्कमस्टान्स म्हणजे तुमचे जे काही तुमच्या लाईफ मध्ये जे काही अडथळे वगैरे येत असतात संकट येत असतात त्याला सर्कमस्टान्सेस म्हणतात तर त्यांचा काही संबंध आहे का नाही बिलीफ मग काय उरलेलं आहे सी आहे सी इज द करेक्ट आन्सर फॉल्सी म्हणजे सुद्धा काय होते भ्रम असते है ना ठीक आहे इथपर्यंत चल 16 नंबरचा क्वेश्चन आहे 16 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो रे बाबा an alive branch आणि ब्रॅकेट मध्ये दिलेले आहे इडियम्स आपल्याला काय करायचे इडियम्स ओळखायचे आहे तर an alive branch म्हणजे सॉरी काय होते an alive branch म्हणजे काय रे बाबा शांतीदूत जो असतो ना त्याला काय म्हणतो आपण an alive ब्रांच म्हणतो आणि इथे काय आहे मग ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे at last moment to go directly नंतर पीस रिक्वेस्ट आणि काय आहे अँगर मग अँगरचा शांतीदूत म्हटल्यानंतर अँगरचा दूर करूपर्यंत हे नाही आहे टू गो नाही बरोबर आणि हे इथे शांतीदूत म्हणजे इथे पीस म्हणजे काय होते शांती आणि हेच काय आपला आन्सर आहे हे रॉंग आन्सर आहे राईट म्हणजेच या 16व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुमचं काय आन्सर बी आहे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर क्लियर आहे चलो इमिनंटचं काय करायचं आपल्याला सिनोनिम्स पाहायचं आहे इमिनंटचा सिनोनिम्स काय असते ऑप्शन ई दिलेला आहे इमिनंट नंतर इमिजिएट है ना नंतर फ्युचर आणि चौथं काय आहे इम्पेंडिंग काय चौथं इम्पेंडिंग आहे चला काय सांगते कोण सांगते इमिनंट हा सुद्धा वर्ब घेतलेला आहे व्होकॅब बॅच मध्ये झालेला आहे हे सगळे जेवढे सिनोनिम्स अँटोनिम्स आहेत ना मी ऍज इट इज पेपर उचललेला आहे रे भाऊ ऍज इट इज तुमचं ते जे झालेले वर्ड आहेत ते काढलेले आहेत असं नाहीये ऍज इट इज पेपर उचललेला आहे हा ऍज इट इज पेपर मध्ये जे काही सिनोनिम्स अँटोनिम्स आहेत किंवा काही वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे नंतर इडियम्स फ्रेजेस आहेत त्या ऍज इट इज उचललेल्या आहेत म्हणजे आलेले आहेत क्लिअर आहे समजतंय है ना म्हणून काय करायचं जे मी इथे घेतोय ते ऍटलीस्ट एकदा तरी वॉच करा है ना काय होतं छोटं चॅनल दिसते किंवा तेवढे सबस्क्रायबर नाहीये तर त्या सबस्क्रायबर जाऊ नका जे काय तुम्हाला कंटेंट मिळतोय तो खूप मोठा आहे है ना चला याचा आन्सर काय आहे इम्पेंडिंग याचा आन्सर काय आहे इम्पेंडिंग क्लिअर आहे चलो 18 नंबरचा क्वेश्चन आहे मदर वॉज वॉचिंग अ मूवी मदर वॉज वॉचिंग अ मूवी when the lights है ना ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे where get off काय करायचं आपल्याला काय करायचं आहे सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा सेंटेन्स आहे है ना सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचं काय आहे क्वेश्चन आहे इथे काय करायचं आपल्याला सेंटेन्स इम्प्रूव्ह करायचं आहे जर याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट लागत असेल तर ते चेक करायची नसेल इम्प्रूव्हमेंट लागत तर खाली बी ऑप्शन मारायचा मग मदर वॉज वॉचिंग अ मूवी इथपर्यंत काही वाटते का नाही सर इथपर्यंत सगळं बरोबर आहे when है ना when the lights काय असते रे बाबा गेट ऑफ म्हणजे सडनली गेट ऑफ म्हणजे काय होते सडनली होते अचानकपणे होते है ना जेव्हा आई काय करत होती रे बाबा मूवी पाहत होती तेव्हा अचानकपणे काय झाली लाईट गेली अचानकपणे लाईट गेली आता गोइंग मध्येच काय रे बाबा प्रेझेंट आहे हॅव गॉट काय आहे पुन्हा प्रेझेंट आहे नो इम्प्रूव्हमेंटचा काही शंकाच नाही है ना मग इथे काय राहिलेलं आहे वेंट ऑफ आणि वेंट ऑफच तिथे काय येतो आन्सर येतो क्लिअर आहे वेंट ऑफच काय पाहिजे इथे द लाईट वेंट ऑफ वेअर वेंट ऑफ नाही होईल ते काय होईल द लाईट वेंट ऑफ क्लिअर आहे इथपर्यंत ठीक आहे चलो 19 नंबरचा क्वेश्चन आहे रे बाबा काय दिलेलं आहे ही सेड बेबीज
ड्रिंक मिल्क है ना, काय आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्टेटमेंट आहे आणि काय करायचं आपल्याला, त्याला डायरेक्ट दिलेलं आहे, इनडायरेक्ट मध्ये आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं. इनडायरेक्ट मध्ये लक्षात ठेवायचं, इनडायरेक्ट मध्ये कन्वर्जन मध्ये कसं करायचं लक्षात घ्यायचं. मी स्वतः आहे इथे आणि मी तिसऱ्या व्यक्तीला काय करतोय जाऊन सांगतो है ना, तर त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं असतं, ते सेंटेन्स अरेंज करायचं असतं. आणि इथे तुम्हाला एवढं करायची गरज नाही, डायरेक्ट ऑप्शन दिलेले असतात. फक्त काय लक्षात ठेवायचं, रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच बरोबर आहे ना. तर रिपोर्टिंग वर्ब कशामध्ये दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, आणि रिपोर्टिंग स्पीच मध्ये कोणतं सेंटेन्स दिलेलं आहे, अकॉर्डिंग टू दॅट सेंटेन्स है ना यू हॅव टू यूज काय करावं लागतं आपल्याला, वी हॅव टू यूज कंजंक्शन है ना. पण कोणानुसार आपल्याला अकॉर्डिंग टू सेंटेन्स है ना, जे कुठे आपल्या याच्यामध्ये असतात, रिपोर्टिंग स्पीच मध्ये असतात. इथपर्यंत क्लिअर आहे है ना. मग चला काय दिलेलं आहे, हे झालं रिपोर्टिंग वर्ब आणि हे काय तुमचं रिपोर्टिंग स्पीच. आणि इथे काय बेबीजला उद्देशून बोलल्या गेलेलं आहे, लक्षात घ्या, बेबीजला उद्देशून बोलल्या गेलेलं आहे ना. आणि मेन वर्ब काय इथे ड्रिंक, म्हणजे त्या सेंटेन्स रिपोर्टिंग स्पीच मध्ये काय दिलेलं आहे, सेंटेन्स हे झालेलं आहे ते कशाने झालेलं आहे, मेन वर्ब ने झालेलं आहे राईट. पण लक्षात घ्या मग काय म्हणतो, ही सेड बेबीज है ना, त्या बेबीजला बोलला ड्रिंक मिल्क, काय करा म्हणजे तुम्ही दूध घ्या किंवा दूध प्या है ना. मग पहिलं ऑप्शन दिलेलं आहे ही सेड दॅट. आता दॅट कंजंक्शन कधी येते रे बाबा, लक्षात घ्या, मी तुम्हाला अगोदर सांगितलं तसं जर आपण 10वीचं 9वीचं सॉल्व्ह करत बसलो तर मग रूल्स नुसार तुम्हाला खूप हे पडेल, पण ही अगदी इझी असते. पण आता आपल्याला काय करायचं आहे, आपण कॉम्पिटिटिव्ह साठी तयारी करतोय, तेवढ्याच आपल्याला स्फूर्तीने आपल्याला काय करावं लागेल, ते सॉल्व्ह करावं लागेल. माझ्या लक्षात घ्या, दॅट कंजंक्शन जेव्हा एखाद्या सेंटेन्स, जेव्हा रिपोर्टिंग स्पीच मध्ये काय असेल, सिंपल सेंटेन्स असेल, तेव्हा रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टिंग स्पीच जोडण्यासाठी आपण दॅट कंजंक्शन वापरतो. म्हणजे हे जे आहे हे काय आहे, रॉंग आहे. पहिला ऑप्शन काय बनला आपला, रॉंग बनला. त्याच पद्धतीने हा दुसरा ऑप्शन सुद्धा काय आहे रे बाबा, रॉंग बनलेला आहे राईट. नंतर पहा हा सुद्धा काय आहे, रॉंग आहे. काय उरलेले म्हणजे सी ऑप्शन, सी इज द काय करेक्ट आन्सर आहे. ही ऍडवाइज द बेबीज टू ड्रिंक. पहा ना, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, ड्रिंक मिल्क मेन वर्ब सुरू झालेला आहे आणि त्याच्यासाठी म्हणून इथे काय झालेलं आहे, कंजंक्शन तुमचं टू यूज झालेलं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट पहा, we are 8 living the same house. We are 8 living the same house है ना. आम्ही काय करतो म्हणजे अजूनही त्याच घरामध्ये काय करत आहोत, राहत आहोत. याचं काय करायचं आपल्याला, क्वेश्चन टॅग करायचं आहे. काय करायचं आहे, क्वेश्चन टॅग करायचं आहे. पहिला ऑप्शन आहे aren't we, नंतर am not we, नंतर didn't we आणि don't we. चला डोंट वी होईल का, नाही होईल, पास्ट मध्ये आहे का, नाही आहे है ना. एमंट वी कधीच नसते होत, हे लिहायचं असेल तर काय करतात, एंट वी करतात. त्याला एमचा जो क्वेश्चन टॅग असतो तो एंट ने होतो. क्लिअर आहे, एम नॉट कधीच होत नाही. क्लिअर आहे ना. मग काय उरलेलं आहे, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर, आरंट वी. चलो 21 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते हा, ट्राय टू यूज द कॅमेरा. नंतर बी मध्ये दिलेलं आहे केअरफुली, सी मध्ये दिलेलं आहे बिफोर यू आणि डी मध्ये दिलेलं आहे रीड द मॅन्युअल. कारण काय करायचं आहे बाबा, सेंटेन्स रिअरेंजमेंट करायची आहे. याच्यासाठी तुम्हाला ग्रामॅटिकल रूल्स माहित असणं गरजेचं आहे ना. कोणत्या सेंटेन्सना म्हणजे सेंटेन्सची सुरुवात कशाने झालेली आहे, नेहमी कशाने व्हायला पाहिजे है ना, या गोष्टीचं तुम्हाला भान असणं, ज्ञान असणं गरजेचं आहे. सेंटेन्स रिअरेंजमेंट साठी तुम्हाला काय आहे, जे जर ज्ञान असेल तर ते तुम्ही कधीही काय करू शकता, नॉलेज असेल तर ते सॉल्व्ह करू शकता. चला हा काय म्हणते मग आता, चला ट्राय टू मेन वर्ब आली आहे पण इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे का, ते नाही आहे. म्हणजे हे पहिले येईल का, नाही येईल. मग काय ते, ट्राय टू यूज द कॅमेरा केअरफुली बिफोर यू रीड द मॅन्युअल. मग इथे काय होईल रे बाबा, पहा सी, पहा बिफोर यू है ना, बिफोर यू, नंतर बिफोर यू आता केअरफुली येऊ शकते का, नाहीये राईट. मग काय होईल इथे, ऑप्शन ए पाहायचा, सी नंतर ए, बिफोर यू ट्राय टू यूज द कॅमेरा. बिफोर यू ट्राय टू यूज द कॅमेरा म्हणजे कॅमेरा यूज करायच्या पूर्वी काय करायचं असते रे बाबा, मॅन्युअल वाचायचं असते. तर ऑब्विसली हे नंतर येईल, म्हणजे ए नंतर डी येईल आणि त्याच्यानंतर काय केअरफुली शेवटी येईल. केअरफुली कुठे, शेवटी. आहे का असं ऑप्शन, पहिले काय आला, सी आला, नंतर काय आलेलं आहे, ए आलेलं आहे,
नंतर काय आलेलं आहे डी आलेलं आहे आणि नंतर काय आलेलं आहे बी आलेलं आहे। इझी होतं म्हणून ते पटापट सांगितलं, बरोबर आहे, नाहीतर मग याच्यापेक्षा टफ सुद्धा विचारले जातात। पुढे आहे CADB, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर। क्लियर आहे इथपर्यंत, समजून राहिलं? चल 22 नंबरचा क्वेश्चन आहे, 22 नंबरचा क्वेश्चन आहे, काय म्हणतो हा? द टीचर वॉज अ व्हेरी ब्लँक स्पेस इन हिज सब्जेक्ट। द टीचर वॉज व्हेरी ब्लँक स्पेस इन हिज सब्जेक्ट। तर टीचर तो त्याच्या सब्जेक्ट मध्ये काय आहे बाबा? आहे ना, दिलेले ऑप्शन तुम्हाला टॉप आहे, मास्टर आहे, प्रोफिशियंट आहे आणि काय आहे? बेस्ट आहे। ना तर लक्षात घ्या, टीचर हा एक काय असते बाबा? प्रोफेशन आहे आणि प्रोफेशनलाच काय म्हणतात? प्रोफिशियंट आहे ना, म्हणजे काय आहे? सी आहे ना, म्हणजे तो त्याच्या सब्जेक्ट मध्ये काय परफेक्ट आहे, पूर्ण आहे। हे टॉप वगैरे फक्त कन्फ्युज करण्यासाठी दिलेले आहे, मास्टरला मास्टर सुद्धा कन्फ्युज करायसाठी दिलेले आहे, राईट। नंतर आहे 23 नंबरचा क्वेश्चन। 23 नंबरचा क्वेश्चन काय आहे? फायनाइट। फायनाइट आपल्याला काय पाहिजे? ऑपोजिट पाहिजे, अँटोनिम्स पाहिजे। फायनाइट आहे ना, इन्फिनाइटच्या ऑपोजिट असतो फायनाइट, राईट। म्हणजे तिथे काय आहे? फिनिश। फिनिशचा काही मिनिंग लागतो का? नाही। लिमिटेड, फायनाइट आणि लिमिटेड दोन्ही काय सेम मिनिंग आहे, आपल्याला काय पाहिजे? अँटोनिम्स पाहिजे। बाउंड बांधले गेले नाही। एंडलेस, राईट, एंडलेस आहे ना, असंख्य, एंडलेस असंख्य। फायनाइट आहे ना, फायनाइटच्या ऑपोजिट काय असते? एंडलेस। समजून राहिलं? क्लिअर आहे इथपर्यंत? चला नेक्स्ट क्वेश्चन वर पाहू। नेक्स्ट, ठीक आहे, चला 24 नंबरचा क्वेश्चन आहे, 24 नंबरचा क्वेश्चन आहे, काय म्हणतो हा? समीर शट द डोअर विथ अ बँग, है ना, समीर शट द डोअर विथ अ बँग। आणि काय करायचं आहे याचं आपल्याला? पॅसिव्ह, ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह पॅसिव्ह, है ना, ऍक्टिव्ह आहे ते पॅसिव्ह मध्ये करायचं आहे। ऑप्शन दिलेले आहे, ऑप्शन दिलेला आहे, है ना, काय म्हणते हा? द डोअर वॉज शट with a bang by Samir. The door with bang shut by Samir. C मध्ये दिलेले आहे the door shut Samir with the bang and D दिलेले आहे the door had been shut with bang by the Samir. काय असतं रे बाबा? काय होते? एक तर पहिले तर पाहायचं काय दिलेलं आहे? समीर काय याच्यामध्ये? सब्जेक्ट आहे, है ना, आणि द डोअर काय आहे? ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे। म्हणजे सब्जेक्ट बिकम ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट, म्हणजे तिथे काय होईल? वाक्याची सुरुवात बरोबर झाली आहे, चारही याच्या, बरोबर आहे, चारही या वाक्यामध्ये सुरुवात बरोबर झालेली आहे। द डोअर विथ अ बँग शट बाय समीर। आता मला एक सांगा, हे सिंपल सेंटेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे। सिंपल पास्ट टेन्स जेव्हा तुम्ही पॅसिव्ह वॉइस करता तेव्हा वॉज किंवा वर, वॉज किंवा वर तुम्हाला वर्ब शोधायचा असतो। मग आता कुठे कुठे आहे ते पाहायचं। पहिल्या सेंटेन्स मध्ये आहे, बरोबर आहे, तात्पुरतं त्याला मी राईट करतो, बरोबर आहे, है ना, फायनल आन्सर आहे का ते? नाही। मग याच्यामध्ये आहे का आपल्याला वॉज वर? नाहीये, म्हणजे हे काय रॉंग आहे। नंतर याच्यामध्ये ऑप्शन सी मध्ये दिसतंय का वॉज वर? नाहीये सर, म्हणजे हे काय रॉंग आहे। याच्यामध्ये हॅड बीन कुठे गेलो आपण? है ना, हॅड बीन कुठे गेलो? हॅड बीनची काही गरज नाहीये, हे सुद्धा नाहीये। म्हणजे जे आपण तात्पुरता मार्क केला होता राईट आन्सर, तेच आपलं काय आहे? परमनंटली राईट आन्सर आहे। द डोअर वॉज शट विथ बँग बाय द समीर। तर नाहीये, बाय समीर। क्लिअर आहे? दरवाजा बंद करण्यात आला कोणाकडून रे बाबा? समीर कडून। क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? 24 क्वेश्चन मध्ये काही अडचण आहे कोणाला? हा, 24th क्वेश्चन झालेले, 24 क्वेश्चन मध्ये काही कोणाला अडचण आहे का? नाही ना? चल नेक्स्ट पहा, देयर इज नो प्लेस इन दिस कंपार्टमेंट टू सीट राईट नाउ। म्हणजे हे जे काही कंपार्टमेंट आहे इथे बसायला सुद्धा काय नाहीये? सीट नाही आहे, बरोबर आहे। आता लक्षात घ्या इथे मग काय म्हटलं तुम्ही? शोधायचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काहीच एरर दिसत नाही। आता कंपार्टमेंट टू सीट याच्यामध्ये काही एरर आहे वाटते का? नाहीये सर, म्हणजे मग आपला आन्सर नाही। राईट नाउ मध्ये काय एरर येणार आहे? ते जर चल बरोबर आहे, एरर देयर इज मध्ये आहे का? नाही। मग आता इथे काय म्हणते? नो प्लेस इन द, हे दोन टॅली करा, सी आणि डी मध्ये नाहीये पण बी आणि सी ला टॅली करा तुम्ही। काय म्हणते? नो प्लेस इन धिस कंपार्टमेंट। एक लक्षात घ्यायचं, जेव्हा ही कंपार्टमेंटची गोष्ट होते, अपार्टमेंटची गोष्ट होते, कंपार्टमेंटची गोष्ट होते, तेव्हा हा प्लेस ऐवजी आपल्याला कशाचा यूज होतो रे बाबा? रूमचा यूज होतो। कशाचा यूज होतो? रूमचा यूज होतो। म्हणून इथे काय आहे? बी मध्ये आपलं काय आहे? बी आपला आन्सर आहे। बी काय आहे तुमचं? रॉंग स्टेटमेंट आहे। एवढी जी आहे ना, हे काय आहे? रॉंग आहे। बी काय आहे तुमचा? रॉंग आहे। जी काही एरर आहे ती तुमच्या कुठे? बी मध्ये आहे। क्लिअर आहे का इथपर्यंत? समजून राहिलं? समजून राहिलं का?
कंपार्टमेंट किंवा अपार्टमेंट म्हटलं तर तिथे काय येते रे बाबा, रूम यायला पाहिजे, तिथं प्लेस यायला पाहिजे नाही है ना. म्हणजे तिथे काय होईल, देयर इज नो रूम, देयर इज नो रूम इन दिस कंपार्टमेंट टू सीट राईट नाउ. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का 25 क्वेश्चन मध्ये, जेवढी काय आपली टेस्ट झाली आजची है ना. जर काही प्रॉब्लेम असेल तर सरळ सरळ कमेंट मध्ये काय करायचं ते मेन्शन करायचं, कमेंट मध्ये लिहायचं. आणि जर प्रॉब्लेम नसेल तर ऍक्च्युअली प्रॉब्लेम कधी येईल, जेव्हा तुम्ही 25 क्वेश्चन एकदा पाहाल है ना. पण आपण काय करतोय, फक्त व्ह्यू करतोय ते क्लिक होतंय म्हणून करतोय, नाही तर मग काय काही इंटरेस्टली पाहत नाही. ते पहा, बरोबर आहे. ते जर तुम्ही पाहाल, वॉच कराल तर तुमचा फायदा आहे आणि तेव्हा तुम्ही कमेंट कराल, बरोबर आहे. वॉचच केला नाही, तुम्हाला समजलंच नाही किंवा काही कळलंच नाही, तुम्ही काय कमेंट करणार आहे त्याच्यावरती, राईट है ना. अरे काही प्रॉब्लेम असेल तर ते कमेंट करा ना तुम्ही, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. उलट आम्ही ते स्वतःमध्ये आणखी इम्प्रूव्हमेंट करू, आणखी तुम्हाला काय जास्त चांगला डेटा लागत असेल तो डेटा देऊ है ना. आम्ही इथे बसलोच आहे ते करायसाठी, पण ऍटलीस्ट ते तुम्ही व्ह्यू तर करा, वॉच तर करा है ना. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर आजचे आपण इथे काय करू, टेस्ट बघा वाइंड अप करू आजचं हे सगळं जे काही आहे ते है ना. आणि आजचं लेक्चर काय करू इथे आपण थांबवू. ठीक आहे, काय करा, व्हिडिओ जर वाटत असेल तर सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करत चला. ठीक आहे, ओके, थँक्यू.